श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, मुला मुलींच्या लग्नामध्ये जे काही अडचणी समस्या येत असतात त्यावरती आज मी एक जबरदस्त असा उपाय सांगणार आहे. तर लग्नामध्ये अडचणी येण्याच्या समस्या ते म्हणजे आपले जे ग्रह असतात, आपल्या कुंडलीमध्ये जे काही बृहस्पती आणि शुक्र हे ग्रह हे अशुभ प्रभाव आपल्या कुंडलीवरती पाडत असतात. म्हणजे ज्या मुला मुलींच्या लग्नामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम व विघ्न येत असतात तर त्यांचा शुक्र ग्रह आणि बृहस्पती ग्रह हा अशुभ स्थानी असतो. त्यामुळे त्यांचे लग्न हे जमता जमता मोडून जाते. कितीही प्रयत्न केले तरी देखील लग्न हे जमत नाही. लग्नात भरपूर अशा अडचणी ह्या येत असतात. तर आज हा आपण उपाय पाहणार आहोत. तर तो उपाय मुलाचे आई वडील करू शकतात किंवा मुलगा स्वतः करू शकतो किंवा मुलगी स्वतः देखील हा उपाय करू शकते. तर या उपायासाठी फक्त आपल्याला एक तांब्या भरून पाणी लागणार आहे. मुलगा अथवा मुलगी यांच्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे त्याच्यामध्ये हा एक खात्रीदायक उपाय आहे. फक्त हे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे मुलीच्या किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये कुठलेही भयंकर दोष असेल तर ते सर्व दोष या उपायाने दूर होतील. म्हणजे मुलीला किंवा मुलाच्या कुंडलीत कोणतेही नजर दोष, पितृदोष किंवा शनी राहू ग्रहांचा कुंडलीमध्ये दोष असेल तर तो दूर होण्यास मदत होईल आणि मुलाचं लग्न हे लवकरात लवकर होऊन जाईल. उपाय एकदम साधा आणि सरळ आहे. उपायाने तुमच्या मुलाचं किंवा मुलीचे लग्न हे लवकरात लवकर जमेल. म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला याचा अनुभव हा येईल. तर ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोतच. परंतु जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि माझा हा व्हिडिओ आत्ताच पाहत असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लग्नासंदर्भात जे काही नवनवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही. तर आजकाल मुला मुलींच्या लग्नामध्ये जे काही अडचणी समस्या येत आहेत त्यामुळे त्यांचे आई वडील असतात तर त्यांना खूप असा त्रास होत असतो. कारण मुलाचे वय हे वाढत चाललेले असते, त्याचप्रमाणे मुलीचे देखील वय हे वाढत चाललेले असते आणि ते भरपूर उपाय देखील करत असतात. परंतु त्यांचे जे काही उपाय आहेत तर त्यांना काही यश मिळत नाही. परंतु मित्रांनो, आजचा जो उपाय आहे तर हा उपाय ज्योतिषशास्त्रज्ञाने सांगितलेला उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कारण या उपायामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील, कोणताही दोष असू दे, नजर दोष असू दे, पितृदोष असू द्या, कालसर्पयोग दोष असू द्या, तर ते सर्व दोष हे दूर होतील आणि मुलाचे हे लग्न लवकरात लवकर जमून जाईल. पहा, ज्या मुलाच्या लग्नाला उशीर झालेला आहे तर त्यांनी हा उपाय शुक्रवारी करायचा आहे आणि ज्या मुलीच्या लग्नाला उशीर झालेला आहे त्यांनी हा उपाय गुरुवारी करायचा आहे. उपाय इतका जबरदस्त आहे की तुमचे लग्न काही दिवसातच जमून जाईल. फक्त मनापासून करा, लाभ नक्की होईल. तर मुलगा किंवा मुलगी हे दोघेही हा उपाय करू शकतात. हा उपाय केला तर त्याचा त्यांना जास्तीत जास्त लाभ हा होईल. तसेच मुलाचे किंवा मुलीचे आई वडील, भाऊ बहीण हे देखील हा उपाय करू शकतात. याच्यासाठी तुमच्या घरात एक गुलाबाचे झाड असायला हवे. तर हल्ली प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये गुलाबाचे झाड हे असतेच. परंतु मुलासाठी आपल्याला सफेद कलरचा गुलाबाचं झाड लागणार आहे. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, परंतु जर नसेल तर तुम्हाला गुलाबाचं झाड आणायचं आहे. सफेद कलरच्या गुलाबाचं झाड हे तुम्हाला आणायचं आहे. आणि ज्या मुलींच्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तिने पिवळ्या कलरचं गुलाबाचं झाड हे लावायचं आहे. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही पिवळ्या कलरचं गुलाबाचं झाड हे आणायचं आहे. म्हणजे पहा, मुलांसाठी सफेद गुलाबाचं झाड लावायचं आहे आणि मुलीसाठी पिवळ्या गुलाबाचं झाड हे लावायचं आहे. तर पहा, ज्या मुलांच्या लग्नात उशीर झालेला आहे तर त्या मुलांनी हा उपाय आहे तर हा उपाय शुक्रवारी करायचा आहे आणि मुलींनी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय गुरुवारी करायचा आहे. तर मुलांनी हा उपाय शुक्रवारी संध्याकाळपासून म्हणजे 6 वाजेपर्यंत, तुम्ही रात्री 8-10 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आणि मुलीने करायचा असेल तर मुलीने गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करायचा आहे. तर मुलीने हा उपाय करायच्या वेळेस आपला देवघर असेल तर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि मग काय करायचं आहे की
एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि मग त्या तांब्यामध्ये तुम्हाला 5-6 दाणे चणा डाळ टाकायची आहे आणि थोडे हळद, कुंकू, अक्षता या देखील त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि मग तो तांब्या आहे तर तो तांब्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे किंवा जर तुमच्याकडे देवघर नसेल तर मग तुम्ही हा तांब्या आहे तो तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा असतो, म्हणजे ईशान्य कोण असतो त्या ठिकाणी तुम्हाला हा तांब्या भरून ठेवायचा आहे। तुम्ही हा तांब्या तुमच्या देवघरामध्ये ठेवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे काही कुलदैवत आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही अडचणी समस्या येत आहेत, राहू केतू कोणताही पितृदोष असू दे, कालसर्पदोष असू दे, तर ते सर्व माझ्या कुंडलीमधून निघून जावेत, माझे लग्न हे लवकरात लवकर व्हावे, अशा प्रकारे तुम्हाला मनोमनी प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। तर मंत्र कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणून तो तांब्या आहे तर तो तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे किंवा देवघर नसेल तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये हा तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे। तर पहा, हा उपाय मुलाचे आई वडील करीत असतील तर त्यांनी देखील अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे। जसा मुलाच्या बाबत मी आता सांगितलं आहे त्याचप्रमाणे त्याचे आई वडील असतील तर त्यांनी देखील अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे। फक्त त्यांनी असं बोलायचं आहे की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे, जे काही अडचणी समस्या आहेत, नजर दोष असू द्या, कालसर्पदोष असू द्या किंवा अजून कोणताही पितृदोष असू द्या, तर ते सर्व दूर व्हावेत व माझ्या मुलाच्या लग्नात जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन त्याचं लग्न हे लवकरात लवकर त्याच्या मनासारखा त्याला जोडीदार देखील मिळू दे, अशी मनापासून कळवळून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर हा उपाय झाला मुलीसाठी। तर आता आपण मुलासाठी उपाय पाहूया। तर मुलासाठी हा उपाय करण्यासाठी मुलाने देखील संध्याकाळी 6च्या नंतर म्हणजे 6 ते 10 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे। तर त्यापूर्वी स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि मग आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ताजं पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे। तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडी खडी साखर आणि थोडे तांदूळ म्हणजे अक्षता असतात ते तुम्हाला थोडे टाकायचे आहेत आणि मग तो तांब्या आहे तर तो तांब्या तुम्हाला ठेवण्या अगोदर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आहे तर तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि तो तांब्या आहे तर तो तांब्या तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे किंवा ईशान्य जर कोण असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे हे दोन्ही उपाय मुलगा आणि मुलीसाठी झालेत। तर आता पहा, आपण जे झाडे आणलेली आहेत तर मुलासाठी आपण कोणतं झाड सांगितलं होतं, तर मुलासाठी आपण सफेद कलरच्या गुलाबाचे झाड हे आपल्याला लावायचं आहे आणि मुलीसाठी आपल्याला पिवळ्या कलरच्या गुलाबाचं झाड हे लावायचं आहे। तर ही दोन्ही झाडे आहेत तर त्यांची दिशा आपल्याला म्हणजे आपल्याला ती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत। जर तुम्हाला तिथे जागा अवेलेबल नसेल तर मग तुम्ही पूर्व आणि उत्तर या दिशेला तुम्हाला ती झाडे ठेवायची आहेत, परंतु मुलाने पश्चिम आणि दक्षिण दिशेलाच हे झाड ठेवायचं आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि मग आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही अडचणी समस्या आलेल्या आहेत त्या दूर व्हावेत। अशा प्रकारे तुम्हाला जी काही तुमची इच्छा, जी मनोकामना असेल तर ती तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आणि मग तो तांब्या आहे तर हा उपाय मुलगा करत असेल तर त्यांनी तो तांब्या घ्यायचा आहे आणि मग त्याने जर सफेद कलरचं गुलाबाचं झाड आहे तर त्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे देखील आपली मनातली जी मनोकामना इच्छा आहे तर ती आपल्याला बोलायची आहे। मग त्याच्यानंतर मुलीने देखील अशाच प्रकारे करायचं आहे आणि मग तिने देखील हा तांब्या पाण्याचा घ्यायचा आहे, म्हणजे देवघरासमोर जो तांब्या ठेवलेला आहे तर तो घ्यायचा आहे आणि मग तिने देखील जो पिवळ्या गुलाबाचा आपण झाड लावलेला आहे तर त्याला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे देखील मनापासून जी तुमची मनोकामना, लग्नाबाबत ज्या काही इच्छा, समस्या, अडचणी आहेत तर त्या तुम्हाला मनापासून कळकळून तुम्हाला बोलायच्या आहेत। तसेच श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीला स्मरण करून मग तुम्हाला हे मनामध्ये बोलायचं आहे। पहा, हा उपाय आहे तर मुलाचे आई वडील करण्यापेक्षा मुलाने स्वतः जर हा उपाय केला, म्हणजे मुलगा मुलगी यांनी दोघांनी जर हा उपाय स्वतः केला
तर त्यांच्या कुंडलीमध्ये जो काही बृहस्पती आहे तर त्याचं बल वाढेल व तुम्ही जो खडीसाखर आणि तांदूळ पाण्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे मुलाने, तर त्याने काय होईल की शुक्राचे तत्व वाढते, त्यामुळे तुमच्या लग्नाला कुठलाच विघ्न येणार नाही, कुठल्याच अडचणी समस्या या येणार नाहीत. लग्न हे काही दिवसातच तुमचं जमून जाईल. तर हा उपाय आहे, तर मुलाने 7 शुक्रवारी हा उपाय करायचा आहे आणि मुलीने 7 गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आहे, तर हा उपाय खूप असा प्रभावी असा उपाय आहे. जेव्हा तुम्ही पूजा करत असतात तेव्हा तुम्ही श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचं मनात स्मरण करून कळवळून तुम्हाला हा मनापासून विनंती करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि पहा, मुलाने सफेद गुलाबाचं झाड लावायचं आहे आणि मुलीने पिवळ्या कलरच्या गुलाबाचं झाड लावायचं आहे. तर हा उपाय खूप प्रभावी आहे. बऱ्याच जणांचं लग्न देखील झालेलं आहे. तर हा उपाय मुलाचे आई वडील करू शकतात, भाऊ बहीण हे देखील करू शकतात. जर मुलाचे आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी मुलांचे नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. आणि जर त्यांचे भाऊ बहीण करत असतील तर त्यांनी देखील अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे. परंतु मुलगा आणि मुलगी जर स्वतः करत असतील तर त्यांना जास्तीत जास्त त्याचा लाभ हा होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच लग्नासंदर्भात विषयाबाबत. धन्यवाद.